आपल्या सनातन धर्मामध्ये श्री गुरुचरित्राला 5वा वेद म्हटलं गेलं आहे. यातील आध्यात्मिक सत्य, आचार, नियम, भक्तीचा गाभा आणि मोक्षाचा मार्ग सगळं काही सहज सोप्या भाषेत उलगडलेलं आहे. हा पवित्र ग्रंथ पठण करताना आपल्याला मनात एक अद्भुत शांतता निर्माण होते. जणू स्वतः दत्त महाराज आपल्यासोबत बसून हे ज्ञान देत आहेत असा अनुभव आपल्याला प्रत्यक्षात येत असतो. हा ग्रंथ म्हणजे दैवी शक्तीने भरलेला ओतप्रोत ग्रंथ आहे. हॅलो, नमस्कार. मी सविता लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बरोबर पहाटेचे 5 वाजलेत आणि आपल्या दिवसाला सुरुवात झाली आणि व्हिडिओला पण सुरुवात झाली आहे. तर मी काय केलं, सकाळी उठल्या आधी आंघोळ वगैरे उरकली. त्यानंतर मला बनवायचा होता स्वयंपाक. त्याच्यासाठी मी सगळ्यात आधी आंघोळ करून घेतली आणि त्यानंतर पहिले भाजी शिजायला टाकली. पीठ मळून घेतलं. आता मला झाडायचे होते घर. तर तुम्ही म्हणताल ताई एवढ्या लवकर स्वयंपाक कसा? तर मी एवढ्या लवकर स्वयंपाक कधीच करत नाही, कारण एवढ्या लवकरचा स्वयंपाक केला तर थंड होतो आणि थंड झालेला स्वयंपाक जास्त कोणाला आवडत नाही घरात. त्याच्यामुळे मी स्वयंपाक गरम गरमच करत असते. परंतु आज काय झालं, आजपासून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात झाली. त्यामुळे आम्हाला जायचंय पारायणाला. पारायण 8 वाजता सुरू होणार आहे, पण घरून निघायला मला 7 वाजता निघायचंय. 7 वाजेपर्यंत मला बरंच काही काम आवरायचे. स्वयंपाक जेवढं मेन आपल्याला सकाळी लागतं तेवढं सगळं करायचंय आणि बाकीचं राहिलेलं काम मी आल्यानंतर एवढं करणार आहे. साहेबांना डबा द्यायचा होता, त्यासाठी मला स्वयंपाक करणं गरजेचं होतं. नाही तर नाश्ता केला असतं तरी जमलं असतं, परंतु डब्यासाठी मला स्वयंपाकच करायचा होता. मग म्हटलं चला, नाश्ता आणि स्वयंपाक सगळं करण्यापेक्षा स्वयंपाकच करून घेऊया. भाजी शिजायला टाकली. मी भाजी शिजते तोपर्यंत म्हटलं घर झाडून घ्यावेत. अजून बाहेर भरपूर अंधार आहे, परंतु साहेब चक्कर मारतायत त्याच्यामुळे भीती काही वाटत नाही. घर झाडले की बाहेरचं पण सगळं झाडून घेते हातातर्फे, म्हणजे कसं बाहेरचं काम उरकून जाईल सगळं. गावात जागरण होतं त्यामुळे त्याचा आवाज भरपूर येत होता. मी काय केलं, आवाज बंद केला आणि आता मी माझा स्वतःचा आवाज देतेय, कारण तो आवाज इतका मोठा होता ना, ते सगळं काय ते जागरणाचंच ऐकायला येत होतं. असं सकाळी लवकर उठलं ना तर सगळं आपल्याला करावं लागतं. व्हिडिओ पण घ्यावे लागतात आणि काम पण करावं लागतं. त्यामुळे कामाला पण उशीर होतो. व्हिडिओ घ्यायचं म्हटलं की कामाला उशीर होतो, कारण व्हिडिओ घ्यायचं म्हटलं की ती चालू बंद करावं लागतं. आता इथं सगळं माझं एकटीच चालू आहे. मी व्हिडिओ पण घेते, काम पण करते. बाहेरची सगळी झाडलोट झाली. त्यानंतर सगळ्यात आधी मग दिवाबत्ती करून घ्यायची. पहिली देवपूजा करून घ्यायची होती मला, कारण कसं चपात्या थोड्याशा लेट केल्या म्हणजे थोड्याशा गरम राहतील. तर आता ही काल गुरुवारची पूजा होती, तिची पहिली उत्तर पूजा करून घेते, कारण येऊस तोपर्यंत कमीत कमी 12-12:30 वाजणार येतं आणि एवढा वेळ पूजा ठेवायला नको. त्यामुळे मी आता उत्तर पूजा करून घेते.
होय. तर माझी चपाती भाजी घरात झाडून झाले, त्यानंतर देवपूजा झाली. आता मला करायचं होतं दीदीचं खायला. कसं आहे, आता मला बाहेर जायचं म्हणल्यावर दीदीला एकटीला नाही जमणार, बाळ पण आहे, बाळाला पाहून तिला हे करायचं आहे. त्याच्यामुळे म्हटलं आता तिचं खायला पण करून ठेवावं. खायला म्हणजे मी करणार आहे तिला उपीट नाश्त्याला, आणि दुपारी आल्यानंतर मग तिचं जेवण मी करन. इथे पहा, उपीट मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने केलंय. थोडासा कांदा घातलाय, जिरी मोहरीची फोडणी, त्यानंतर थोडासा कांदा, चांगला कांदा परतून घेतला, त्यानंतर एक मिरची घातली आणि टोमॅटो, हळद पावडर घातली आणि पाणी ओतून दिलं. पाणी उकळी आली की त्यात रवा भाजून ठेवलेलाच होता, तो रवा घालून घेतला, मीठ घातलं आणि कमी गॅसवर शिजून दिलं. नमस्कार, मी सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ. आहे शुक्रवार आणि दत्तचक्रावर आजपासून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात होणार आहे. तर मी चालले केंद्रात, आवरले माझं सगळं. तुम्ही पाहिले सकाळी चपाती भाजी सगळं काही मी बनवून ठेवून 7:30 वाजलेत, म्हणजे 7:15 वाजलेत, निघायचं आहे अजून. तर आता निघालो आहे आम्ही. इथं सगळं आवरून ठेवलं आहे, दीदीचं करून ठेवलं आहे खायला. त्यानंतर मग सगळं चपाती भाजी सगळं करून ठेवलं आहे, झाडून झालं. त्यानंतर देवपूजा झाली. आता आल्यावर भांडे वगैरे सगळं काही आवरीन. तर चला गुरुचरित्र पारायणाला. मला तर किती लवकर खायला द्या ज्योताई. चव असल्यावर कसं होतं, काय नाही वाटत. हा, ह्यावेळेस विचारलं नाही कुणाला, ग्रुपवर मेसेज टाकला होता. देव करून गेलो. तुम्हाला माहिती आहे काका, पहाटे 3 वाजेपर्यंत हिने जागवले बाळाने. हा, आणि 5ला उठले. माणसाचा वैरी लई माणसं विचारतो बस का. हा, श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री कुलदैवताये नमः. श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाओटमाता समप्रभाकर ओवाळवाळ. ग्रंथ त्याचे कोणाचे घेऊ नका, ग्रंथ आपापल्या ठेवा. पारायणावरून येऊस तर मला वाजले होते 12. त्यानंतर लगेच पाहुणे आले आणि आल्याला कामाला लागले. ही आहे माझी बहीण, ती आली की कामाला लागली. चांगला बघून आणला का? कोण देतं मागं पुढं काय करा, मागं पुढं. हां, आणि पोर द्या अशी, अशी पोर द्या, आणि ती द्या अशी. हां, कसं मामा फोटो काढतो, पोज देणार. Hello, how are you? How are you?
नंतर तळायची हा हा दोनच मिनिटं. वडापावची गाडी मग काय ते दोघं पा आता दोघी कशा कामाला लागल्यात. खायचेत बटाट वडे कुणाला, मला खायचेत आणि करतात त्या. हॉटेल चालू केलं तर भारी चालत. जागा द्यायला ना आम्हाला उठली ना उठली आवाज आमचा. खाऊन घे चल गरम झाले तुला आधी नाही उठली तू कर ना. मस्त असा वडापावचा बेत पा. कधी पण आली ना तर आम्ही वडापावच करून घेतो तिच्याकडून, कारण तिच्या हाताला वडापाव म्हणजे ना खूप टेस्ट असते. खूप छान करते ती. तिची रेसिपी आम्हाला काही येतच नाही. किती वर्षाची व्हिडिओ काढते घे वर्षाची आजी व्हिडिओ काढते घे पी घे घे ओ गुड गर्ल. नाही ना पॅन्ट सारखंच आहे पण वेगळी पॅन्ट आहे. स्कर्ट होतं त्याचं असं धरल्यावरती स्कर्टवाणी दिसतं. पॅन्ट पण तुझ्या बाळ देणारच नाही आता. कधी जाताना घेता का? मावशी तिचा व्हिडिओ होती ना. बाय बाय करा आजीला. बाय आजीला दिसून व्हिडिओ मध्ये बाय.